म्हणला तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की कनेक्टेड जेव्हा किंवा बाहेरनं येतो तेव्हा खूपच गरजेचं आहे की सायबर सिक्युरिटीचा कॉल घेतला गेला पाहिजे. आणि म्हणून सायबर सिक्युरिटीसाठी नवीन रेग्युलेशन, नवीन स्टँडर्ड्स येत आहेत आपल्याकडे इंटरनेट टाइम म्हणून. आणि सायबर सिक्युरिटीचा विचार केला नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येणार हा नक्की आहे. आता काय झालंय की आता गाडी ही ओव्हर टाइम व्हील्सवरचा कम्प्युटर झाला आणि व्हील्सवरचा कम्प्युटर झाला. कम्प्युटरला जर सायबर सिक्युरिटीचा थ्रेट आहे तर त्याला पण आहे. आणि त्याच्यासाठी ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी द की पार्ट विच इज रिक्वायर्ड अँड वी हॅव टू ॲड्रेस अँड सॉल्व्ह इट. या सगळ्यामध्ये डाटा खूप महत्वाचा आहे. डाटा आपण कसा कलेक्ट करतोय आणि आता तुम्ही ही गाडी बघताय की ह्याच्यामध्ये ही गाडी आहे की ती सगळी इन्स्ट्रुमेंटेड आहे की मल्टिपल कॅमेराज आहेत, मल्टिपल रडार सेन्सर्स आहे, लायडार आहे. हे सगळं एकत्र करून गाडी वेगवेगळ्या रस्त्यावर जाते आणि हा डेटा कलेक्ट करतो. हा काही तासांमध्ये टेराबाईट मधला डेटा एका ठिकाणी होतो. तो डेटा नंतर मेन सर्व्हरवरती किंवा मेन डेटा सेंटरवरती पुश केला जातो आणि त्या डेटा मधनं नॉलेज क्रिएट केलं जातं. डेटा तर खूप आहे हो. इट्स व्हेरी इझी टू ड्रॉ अ लाईन, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू रिट्राईव्ह इट. त्यामुळे ती काढणं, त्या डेटामधनं नॉलेज बघणं बनवतं. आणि तो डेटामधनं नॉलेज म्हणजे आमचा संग्रह आहे. की संग्रह म्हणजे हा आमचा वी आर ट्राईंग टू ट्रेडमार्क इट की ह्याच्यामध्ये हा संग्रह कसला आहे. तर हा संग्रह म्हणजे नॉलेज आहे. संग्रह म्हणजे नुसता डेटा नाही. डेटामधनं तयार झालेलं नॉलेज म्हणजे संग्रह आहे. भारतात असलेले वेगवेगळे ट्रॅफिक ऑब्जेक्ट ते भारतात स्पेसिफिक आहेत, ते याच्यात दिसतात. मग तो डेटा तुम्ही AI ची मॉडेल्स ट्रेन करायला वापरू शकता किंवा ती व्हॅलिडेट करायला वापरू शकता. दोन्हीसाठी हे घडलं वापरलं जातं. सिमिलरली आपण ह्यातले काही सिनॅरिओ आहेत, ते भारतातले सिनॅरिओ ते टेस्ट अँड व्हॅलिडेट करण्यासाठी वापरले जातात. ते आपण इथे काही करू शकतो. जसे HR मध्ये केलं जातं इथे पण करू शकतो. यासाठी हा डेटा कलेक्शन हा खूप मोठी ऍक्टिव्हिटी आणि हा डेटा इज अ फ्युअल फॉर मेकिंग अवर सिस्टम रोबस्ट फॉर इंडिया.